कसं सर, कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवलेली आहे, मात्र तूर्तास हा तात्पुरता जामीन दिलेला आहे त्यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आमदारकीचं काय होणार? नाही, त्याच्या कन्व्हिक्शनला स्थगिती दिली का? शिक्षा कायम ठेवली ठीक आहे, पण त्यांना जे कन्व्हिक्ट करायचं आहे, अटक करायची आहे, त्यापासून संरक्षण दिलंय का त्यांना कोर्टाने? हे आपल्याला बघायला लागेल या प्रकरणामध्ये। पण प्रायमा फेसी असं दिसतंय की अटकेपासून त्यांना संरक्षण दिलेलं आहे आणि जामीनही मंजूर केलेला आहे। याचा अर्थ त्यांची आता आमदारकी वाचू शकेल असं एक सक्रियदर्शनी दिसतं, कारण कोर्टाचा निकाल काही मी बघितला नाही किंवा वाचलाही नाही। आपल्या वर्जन म्हणून असं दिसतंय की त्यांना बेल मिळाला आहे आणि अटकेपासून स्थगिती, अटकेलाही स्थगिती माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे असं दिसतंय। म्हणजे आमदारकी त्यांची वाचलेली आहे असं वाटतं। आमच्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांची अँजिओप्लास्टी होऊ घातलेली आहे, त्यासाठी त्यांना हा जामीन आहे। क्रमांक 1 आणि क्रमांक 2 म्हणजे त्यांच्या वकिलांनी जो कोर्टात दावा केलेला होता की ज्या वेळेला 1989 साली त्यांना ही सदनिका अलॉट झाली त्यावेळेला त्यांचं उत्पन्न हे अत्यल्प कॅटेगरीतलं होतं आणि 95 ला जेव्हा त्यांना ही सदनिका मिळाली त्यावेळेला त्यांचं उत्पन्न वाढलं, असे जे त्यांचे दावे आहेत हे ग्राह्य धरत ही बेल त्यांना मिळालेली आहे। याचं रीडिंग कसं करायचं? नाही, बेल त्याने दिलेली आहे, पण मेरिटवर आता जेव्हा केस डिसाईड होईल त्यामध्येच हे ठरेल। पण मला एकच पाहिजे त्याच्यामध्ये, कारण लिली थॉमस या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की अटकेपासून त्यांना स्थगिती दिली का? अटकेला म्हणजे अटक ज्यांना जी व्हायची होती 2 वर्ष शिक्षा झाल्यानंतर वगैरे, तर त्यापासून त्यांना संरक्षण मिळालंय का? हायकोर्टात स्टे झालंय का? हे एक्झॅक्टली मला पाहिजे, पिन पॉइंट पाहिजे होतं त्याला। अटकेपासून सध्या तरी संरक्षण मिळालेलं दिसतंय प्रायमा फेसी, पण अर्थात तुम्ही जसं म्हणालात की निकाल जोपर्यंत ते संपूर्ण निकाल आपल्या हाती येत नाही तोपर्यंत स्पष्ट होणार नाही त्यातल्या गोष्टी। सर धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। पुन्हा एकदा आपण संदीपकडे जाऊया। संदीप, ह्या निकालाची प्रत हाती आली का, किंवा त्यातले बारकावे काही समोर येत आहेत का? नाही, थोड्याच वेळात ही प्रत नम्रता हाती येईल, पण सगळं कोर्टरूम मध्ये जे काही घडलं ते साक्षीदार होता आपला सहकारी नंदकुमार गावडे। नंदू, असं काय घडलं की कोर्टानं थेट शिक्षेला स्थगिती दिली, त्याबद्दल? नक्कीच खरं तर संदीप सर, आज संपूर्णच विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल, संपूर्ण महाराष्ट्राला समजून सांगावं लागेल की 2-3 जी याचिका आहेत त्या याच्या व्यतिरिक्त सुद्धा हस्तक्षेप याचिका खरं तर दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 3 तास संपूर्ण सुनावणी जी आहे, 2 तासाहून अधिक सुनावणी जी आहे ती खरं तर याही चालली। त्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळे जे हस्तक्षेप याचिका दाखल झाल्या त्याच्यावरती खरं तर सुनावणी झाली। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात खरं तर ही संपूर्ण हस्तक्षेप याचिका होत्या। वेगवेगळे प्रामुख्याने त्याच्यात मुद्दे मांडण्यात आलेले होते। 1990 पासूनच्या अगोदरची त्यांची आर्थिक परिस्थिती असू दे आणि त्याच्यानंतरची आर्थिक परिस्थिती असू दे, याचा खरं तर त्याची फरक जो आहे तो खरं तर वकिलांनी, जो माणिकराव कोकाटेंचे वकील आहेत कदम यांनी खरं तर कोर्टासमोर ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं। जोरदार युक्तिवाद खरं तर त्यांनी केला आणि माणिकराव कोकाटे कशा पद्धतीनं योग्य आहेत हे खरं तर सांगण्यात आलेलं त्यांच्याकडून पाहायला मिळतं। अनिकेत निकम सुद्धा सुरुवातीला त्यांच्याकडून काही पद्धतीत युक्तिवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रवींद्र कदम त्यांच्यानंतर संपूर्ण जो युक्तिवाद आहे तो माणिकराव कोकाटे यांच्याकडून केला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र त्याच्यानंतर सुद्धा ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती, मी जसा मुद्दा मांडला की जी आर्थिक परिस्थिती होती ती 1990च्या अगोदरच्या आणि 1990च्या नंतरची, सुरुवातीला माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांचं मत होतं की ते फक्त वकिलातून तो पैसा येतो, तो 500 ते 1000 रुपये दिवसा इन्कम होतं आणि त्याच्यामुळे 30,000 पर्यंत त्यांचं मासिक जे उत्पन्न होतं ते खरं तर होतं। त्याच्यामुळे जास्त काही त्यावेळेला त्यांचं उत्पन्न नव्हतं अशा पद्धतीचं सांगितलं होतं। मात्र त्याला छेदत खरं तर जे हस्तक्षेप याचिकाकर्त्याचे जे वकील आहेत त्यांनी खरं तर हे कशा पद्धतीचं खोटं आहे, कारण त्यावेळेला सभापती किंवा इतर त्यांची जवळपास 25 एकर जमीन जी होती, मोठा ऊस त्यांच्या शेतातून सुद्धा खरं तर जात असल्याचं सुद्धा नमूद केलेलं होतं आणि तशा पद्धतीची दाखले सुद्धा त्यांनी दिले। कोर्टाने सुद्धा विचारणा केली की हा जे फक्त इन्कम दाखवलेलं होतं ते नेमकं वकिला क्षेत्रातलं होतं। आता मला सांग, 1 लाखाचा जात मुचलक्यावर ही सगळं शिक्षेला स्थगिती दिली आहे, मग त्यांची 2 वर्षाची शिक्षा कमी झाली म्हणायची का? त्याबद्दल काय म्हटलं? नक्कीच कोर्टाचं फायनल जजमेंट असं की त्यांनी जो गुन्हा केला त्यांची जी शिक्षा आहे ती खरं तर रद्द झालेली आहे। म्हणजे जे नाशिकचं जे पथक आलेलं ते रिटर्न जाऊ शकतात, जेव्हा 1 लाखाची जात मुचलक्याचा जामीन जेव्हा
त्यांना मिळेल तेव्हा हे संपूर्ण जे जामीन आहे त्यांना मिळू शकतो. मात्र सध्या आपल्याला माहिती आहे माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात लीलावती हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण जो उपचार आहे तो खरं तर घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा जर 1 लाखांची जाच मुचलक्यावरती जामीन मिळाला तर कदाचित त्यांना 2 वर्षापासून दिलासा मिळू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा हायकोर्ट जर याचिकाकर्त्यांनी जो हस्तक्षेप याचिकाकर्ता ज्यांनी ही याचिका केली होती त्यांनी हायकोर्टामध्ये न जाता सुप्रीम कोर्टात जर पुन्हा ही याचिका दाखल केली तर पुन्हा एकदा याच्यावरती जजमेंट होऊ शकतं. मात्र सध्या 2 वर्ष त्यांना काही पद्धतीचा जो दिलासा आहे तो मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सांग, रुग्णालयातला रिपोर्ट सादर करण्यात आला थेट म्हणजे जज यांच्यासमोर, त्याबद्दल काय नेमकं? कारण विरोधक असं म्हणतायत की प्रचार करत होते कोकाटे आणि अचानक अँजिओप्लास्टी कशी, तो नेमकं नक्कीच खरं तर 1995चं संपूर्ण प्रकरण होतं. याच्या अगोदर सुद्धा दिवाणी न्यायालयानं आणि त्याच्यानंतर बुधवारी सेशन कोर्टानं, नाशिकच्या सेशन कोर्टानं हा अटक वॉरंट जरी जारी केला असला तरी त्या दिवशी माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये कसे दाखल झाले, त्यांचा रक्तदाब अचानक कसा वाढला आणि ते पहिल्यांदा 1108 हे लीलावती हॉस्पिटल आहे 1108च्या स्वीट रूम मध्ये होते. त्याच्यानंतर 709ला ते कसे काय पोहोचले? 709 हे आयसीयूचं खरं तर संपूर्ण डिपार्टमेंट आहे लीलावतीचं, तिथं कसे काय पोहोचले अशा पद्धतीचा जो आरोप खरं तर विरोधक करतायत. आणि हे संपूर्ण जे प्रकरण काल सुद्धा नाशिक पोलीस आलेले तेव्हा जे विभाग आहे, हॉस्पिटल विभाग आहे, त्यांनी खरं तर संपूर्ण जी माहिती आहे ती पोलिसांना दिलेली होते. त्यामध्ये सुद्धा इंजिओप्लास्टी करावी लागेल अशा पद्धतीची जी माहिती आहे ती दिलेली होती. आज 2 वाजता ही संपूर्ण इंजिओप्लास्टी होणार आहे आणि असे दाखले सुद्धा वकिलांनी खरं तर माणिकराव कोकाटेंचे जे वकील होते त्यांनी संपूर्ण कोर्टामध्ये मांडलेली आपल्याला पाहायला मिळत होती. आणि ते सुद्धा संपूर्ण जे दाखले आहेत ते संपूर्ण रिपोर्ट जे आहेत ते कोर्टाने ऐकून घेतलेले होते. त्यांचा जी स्थिती आहे ती खरं तर बिघडल्याचं सुद्धा वकिलांकडून सांगण्यात. हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते कोर्टाने ऐकून घेतलेलं होतं आणि जवळपास 2 ते 2.5 तासापर्यंत हा संपूर्ण युक्तिवाद झाला. त्याच्यानंतर जजमेंट आलं आणि त्याच्यामध्ये 1 लाखाची जात मुचल काय आणि त्याच्यावरती त्यांना दिलासा मिळालाय. अगदी हा दिलासा मिळालाय. नम्रता, ही थेट दृश्य आपण पाहतोय. आपण वकिलांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा देखील प्रयत्न करणार आहोत, कारण काही वेळातच दोन्हीकडचे वकील येणार आहेत. म्हणजे याचिकाकर्त्यांचे वकील असतील आणि माणिकराव कोकाटे यांचे देखील वकील असतील, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत. कारण नंदकुमारनं सांगितल्याप्रमाणे हे सगळं जे कोर्टात घडलं त्याप्रमाणे आपण पाहतोय की शिक्षेला अखेर स्थगिती जी आहे ती मिळालेली आहे. आणि आता आपण पाहतोय तो फिलहाल जो नीचे का जो फैसला है वो बरकरार है. हायकोर्टाच्या परिसरात आता वकिलांच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे कोकाटेंची अटक तुर्तास टळलेली आहे. आता मात्र कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी होती कोर्टरूम मध्ये. एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिली तर शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे मोठा दिलासा म्हणता येईल माणिकराव कोकाटे यांना. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला देखील हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. आणखी एक वकील बोलतायत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत नेमकं काय झालं. ऑर्डर मध्ये ते जास्ती निघतील पण आता एवढे डिटेल आपल्याकडे नाही. आमदारकी आता रद्द होईल त्याच्यावर फरक पडेलच नक्की. ओके, थँक्यू. तर हायकोर्टाबाहेरून संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत या सगळ्या अपडेट्स पोहोचवत आहेत. आता तिथनं अर्थातच वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या निकालानंतर हे आपल्याला पाहायचं आहे. माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम आहे, तुर्तास त्याची अंमलबजावणी होणार नाहीये. माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालेला आहे. माणिकराव कोकाटेंची अटक मात्र तुर्तास टळलेली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये आहेत आणि त्या कोकाटेंवरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आणि त्या अनुषंगानं आता अर्थातच माणिकराव कोकाटे यांना हा मोठा दिलासा म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. कोकाटे यांची अटक ही तुर्तास टळलेली आहे. मात्र या निकालाच्या अनुषंगानं अजून काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अद्याप मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे वकिलांचं या सगळ्या निकालावरती नेमकं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने ते मांडणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास आत्तापर्यंत जे पॉइंटर्स आपल्या हाती आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडनं दिलासा मिळालेला असं म्हणता येईल. 1 लाखांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. कोकाटेंची शिक्षा मात्र कायम आहे, मात्र त्याची आता तुर्तास अंमलबजावणी होणार नाही याचाच अर्थ माणिकराव कोकाटे यांची तुर्तास अटक ही टळलेली आहे. त्यामुळे अर्थातच याच्याकडे माणिकराव कोकाटे यांना दिलासा म्हणून पाहिला जात आहे.
मात्र माणिकराव कोकाटे यांचं या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा झाल्यापासूनच पद गेलेलं आहे, मंत्रिपद त्यांनी गमावलेलं आहे. मात्र त्यांच्या आमदारकीचं आता नेमकं काय होणार हे पाहणं सुद्धा या क्षणाला महत्त्वाचं असेल. प्रतिक्रिया ऍप्लिकेशनमध्ये 2 IA फाईल केले होते. त्याच्यामध्ये जे कन्व्हिक्शन आहे हायकोर्टाने केलेलं आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. जे कन्व्हिक्शन जे ठरवलेलं होतं वैद्यकीय जो अहवाल आहे मांडण्यात आला ग्राउंडवरती स्पष्ट करा मॅम. थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर काही निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती दिली आहे? नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे त्यांच्याकडनं वारंवार असं सांगितलं गेलं की सत्ताधारी आहेत म्हणून पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. सुनील केदार असेल किंवा राहुल गांधी असेल किंवा अन्य लोकप्रतिनिधींची उदाहरणं देण्यात आली ज्यामध्ये त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली, त्यांचं पद काढून देण्यात आलं. माणिकराव कोकाटेंना एवढं पाठीशी घालण्याचं नेमकं कारण काय? मला वाटतं काही विषय स्पष्ट असतात, काही विषय अस्पष्ट असतात आणि म्हणून मला असं वाटतं की जे शहानिशी झाल्याशिवाय लगेच मंत्रिपद काढून घेणं किंवा आमदारकीचाच राजीनामा घेणं किंवा त्यांना त्या पदावरून काढणं हे मला वाटतं की योग्य होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की विषयाचं गांभीर्य किती आहे हे बघून त्या ठिकाणी निर्णय होत असतात. मला वाटतं यांची चौकशी, माणिकरावांची चौकशी सुद्धा या बाबतीमध्ये सुरू आहे. आता खालच्या कोर्टाने निर्णय दिला, परत जिल्हा कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाने तर पदावरूनच काढून टाकलेलं आहे. त्यामुळे कोणालाही पाठीमागे घालण्याचं अजिबात कारण नाही. भाऊ, उद्धव ठाकरेंनी आज एक टीका केली की 2 मंत्री गेले, आता 3ऱ्या मंत्र्यांची वर्णी लागणार आहे. म्हणजे अगोदर धनंजय मुंडे, आता माणिकराव कोकाटे आणि 3रा मंत्री पण घरी जाणार आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं. ठीक आहे, त्यांनी करत राहू त्यांचं काम. त्यांनी काय अजून काय असतील, कोणाचे पुरावे असतील, काय असतील त्यांनी द्यावेत. तसं काही खरंच काही फार ठोस पुरावे असतील किंवा कोणाची फार मोठी चूक असेल तर मला वाटतं त्याच्यावर कारवाई होईल. कारवाईला कुठेही मुख्यमंत्री महोदय किंवा आमचं शासन मागे पुढे पाहणार नाही. कोणाची त्या ठिकाणी चूक असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न आमचे अजिबात नाहीयेत आणि तुम्हाला दिसतंय या दोन्ही प्रकरणावरून मी सगळ्यांवर कारवाई करतो. त्यांचा रोग या सगळ्या दरम्यान साताऱ्यातल्या प्रकरणाशी होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा रोग होता. नाही, त्यांचा रोग तिकडे असणारच आहे. त्यांचा रोग तर त्यांच्यावर चांगलाच आहे. म्हणजे पण त्याला काहीतरी आधारही पाहिजे, त्याच्यामध्ये काही मोठा सबळ ठोस पुरावा सुद्धा पाहिजे. अन्यथा नुसता आरोप करायचा, कोणाचे नाव घ्यायचं, तर असे अनेक आरोप त्यांच्यावरही आहेत. काय केलं आपण कोरोनाच्या काळामध्ये? आपण काय केलं? आपण चांगलं केलंय का? ते सुद्धा तसंच आहे. मग आपल्याला मोठी कारवाई व्हायला पाहिजे. पण जोपर्यंत पुरावे पूर्ण सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते करता येत नाही. त्यांनाही तोच न्याय आहे, इकडे पण तोच न्याय आहे. जे सापडलेत, ज्यांचे पुरावे त्या ठिकाणी मिळालेत, दोष त्यांच्यावर सिद्ध झाला, निश्चित त्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये कुठे कुचराई करणार नाही. हो, पण या निमित्ताने लोकप्रतिनिधींनी तारतम्य बाळगावं, वक्तव्य वादग्रस्त करू नये, जेणेकरून शासन सरकार अडचणीत येईल याची म्हणजे अशा पद्धतीने पहिले सुद्धा सांगण्यात आलं होतं. आता काय असणार आहे सूचना? नाही, खरं आहे. वारंवार किंवा वेगवेगळी विधानं करायची, वादग्रस्त विधानं करायची, लोकांना जे आवडत नाही किंवा ते खरं म्हणजे प्रोटोकॉलमध्येच नाही अशा शब्दाचा वारंवार प्रयोग करायचा, मला वाटतं हेही काही योग्य नाही. आपण समाजाचे प्रतिनिधी आहोत. आपण कोट्यावधी लोकांचा त्या ठिकाणी नेतृत्व करतो मंत्री म्हणून. म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीचं तारतम्य बाळगलंच पाहिजे. वेळोवेळी मान्य देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री आमचे मान्य दोन्ही आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांचे नेते आहेत, एकनाथराव आहेत, यांनी वारंवार या सूचना दिलेल्या आहेत.
प्रत्येक वेळेला सूचना दिल्या जातात की बाबांनो जरा सांभाळून तुम्ही काय बोलतायत काय नाही याचं थोडं तारतम्य बाळगा. पण तरी सुद्धा कळत असेल किंवा न कळतही अशा गोष्टी उच्चारल्या जातात, असं बोललं जातं. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. कारण आपण या ठिकाणी जबाबदार आहोत, मंत्री म्हणून मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं असं कोणी करता कामा नये. एनआयटीच्या परिसरात आज आपण पुन्हा वृक्षारोपण केलेलं आहे. मखमलाबादला वृक्षारोपण झालेले ते झाडं लावण्यात आले. आज परत आपण या ठिकाणी उपस्थित होतात. पुढच्या दिवसांमध्ये कसं बघायला मिळेल सर? दररोज आपण बघितलं केवढी मोठी झाडं या ठिकाणी आहेत आणि वड, निंबड, पिंपळाची झाडं आलेली आहेत. ती आधीच आलेली होती या ठिकाणी आणि इथे खड्डे केलेले होते. आज मी नाशिकमध्ये आलो म्हणून विद्यार्थ्यांनी सगळं हे 10 भाग दत्तक घेतलेला आहे आणि म्हणून ते कसे झाडं लावतायत, काय करतायत हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही कुठली झाडं या ठिकाणी लावलेली नाही. पण आता विद्यार्थी असतील महाविद्यालयाचे, विविध संघटना असतील, NGO असतील, अनेक संस्था या ठिकाणी आहेत नाशिक शहरामध्ये. त्याचा उल्लेख मी परवा या ठिकाणी केला. तर सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली की आम्हाला आमच्या परिसरात किंवा तुम्ही जे सांगाल त्या ठिकाणी आम्ही सगळी झाडं दत्तक घेतो. एक पेड माँ के नाम म्हणून आमचंही नाव लिहितो या ठिकाणी, आमच्या आईचंही नाव लिहितो आणि याची सगळी सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. त्याला पाणी घालण्यापासून, याला खत घालण्यापासून, याचं संवर्धन करण्यापासून ही सगळी जबाबदारी आमची आहे आणि आता ती सगळी नाशिककरांनी स्वीकारलेली आहे. हे कुठे शासनाचा कार्यक्रम नाही राहिलेला.